श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वते नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्या रात्री, त्या दिवशी रात्र होईपर्यंत कृपाचार्य, अश्वत्थामा आणि कृतवर्मा अरण्यातच थांबले. मग त्यांनी गडद अंधारात पांडवांच्या शिबिराची पाहणी केली. तेथील सुरक्षा व्यवस्था अतिशय चोख होती. येथे आपले काहीच चालणार नाही असा विचार करून ते माघारी वळले. त्यांनी एका वटवृक्षाखाली विश्रांती घेतली. कृपाचार्य आणि कृतवर्मा निद्राधीन झाले. सुडाने पेटलेल्या अश्वत्थाम्याला काही निद्रा येईना. त्याच्या मनात नाना प्रकारच्या विचारांनी गोंधळ घातला होता. तेवढ्यात एक घुबड आले. त्याने वटवृक्षावर निद्रा घेणाऱ्या अनेक कावळ्यांना कपटाने ठार मारून खाली पाडले व ते निघून गेले. तेव्हा अश्वत्थाम्याच्या मनातही पांडवांच्या शिबिरावर गुप्तपणे छापा घालून कत्तल करावी असा विचार डोकावून गेला. त्याने कृपाचार्य व कृतवर्मा यांना उठवून आपला भेद सांगितला. त्यांनी अश्वत्थाम्याला विरोध केला. तेव्हा तो रागावून म्हणाला, पांडवांनी धर्म पाळला नाही, मग मी का पाळावा? मला जननिंदेची लाज नाही. मी दुर्योधनाला शब्द दिला आहे. माझी प्रतिज्ञा मी पूर्ण करणारच. तुम्ही आलात तर तुम्हाला बरोबर घेऊन, नाहीतर तुमच्याशिवाय कृपाचार्य आणि कृतवर्मा नाईलाजाने त्याच्याबरोबर निघाले. पांडवाच्या शिबिरात सामसूम होती. त्याच्या प्रवेशद्वारी अर्जुनाने शंकराची मोठी मूर्ती स्थापन केली होती. जवळ जाताच ती भयंकर मूर्ती पाहून तिघेही भ्याले. साक्षात शंकरच तेथे रक्षण करीत आहे असे त्यांना वाटले. अश्वत्थाम्याने काही झाले तरी मागे फिरायचे नाही असा पणच केला होता. त्याने रुद्रावर अनेक शस्त्रास्त्रे मारली, पण ती रुद्राने सर्व गिळून टाकली. तेव्हा अश्वत्थाम्याने शंकराची स्तुती केली. एक यज्ञकुंड निर्माण करून महारुद्रा प्रीत्यर्थ हवन करू लागला. पूर्णाहुती म्हणून त्याने स्वतःच यज्ञकुंडात उडी घेण्याचे ठरविले. त्याची समर्पण भावना जाणून रुद्र प्रसन्न झाला. अश्वत्थाम्याने त्याच्याकडून दिव्य खड्ग मागून घेतले. अश्वत्थाम्याने कृपाचार्य आणि कृतवर्मा यांना शिबिराच्या द्वारापाशी ठेवले. त्यांना जे कोणी आतून बाहेर पडतील त्यांना ठार करा असे सांगून तो लपत छपत शिबिरात प्रवेशला. त्याने पांडवांचा पुष्कळ शोध घेतला, पण ते त्याला सापडले नाहीत. मग त्याने धृष्टद्युम्नाला गाठले, त्याला लाथ मारून झोपेतून उठवलं आणि दुसऱ्या क्षणी गळफास घालून त्याचा जीव घेतला. आपल्या पित्याचा कपटाने वध करणाऱ्या त्या द्रुपद पुत्राचा त्याने असा भयंकर सूड घेतला. हा प्रकार पाहून धृष्टद्युम्नाच्या स्त्रियांनी मोठा हंबरडा फोडला आणि ओरड करून शिबिरातील सर्वजण खडबडून उठले. एकच धावपळ सुरू झाली. त्यानंतर अश्वत्थाम्याने उत्तमौजा व युधामन्यू याच्यासह द्रुपदाच्या अनेक पुत्रांना कंठस्नान घातले. शिवदत्त दिव्य खड्गाने हत्ती, घोडे, पायदळातील असंख्य वीर ठार केले. शिखंडीचा शिरच्छेद केला. प्रतिकारासाठी धावलेल्या प्रतिविंध्य, श्रुतसोम, श्रुतवर्कर्मा, श्रुतसेन व शतानिक या द्रौपदीच्या 5ही पुत्रांना जिवे मारले. पांडवांच्या सह्यार्थ आलेले सोमवंशी राजे विराटांचे
सर्व पुत्र पांडवांचे रक्षक, सेवक, कारागीर कोणालाही सोडले नाही. प्रेताचा खच पाडला. प्राण भयाने पळणाऱ्या कृपाचार्य व कृतवर्मा ठार करीतच होते. त्या तिघांनी पांडवांच्या शिबिरातील कोणालाही जिवंत ठेवले नाही. त्यानंतर तिघांनी शिबिराला चहूकडून आग लावली. अशा प्रकारे पांडवांच्या 7 औक्षहिणी सैन्यांचा संपूर्ण नाश झाला. इकडे एवढा भीषण प्रकार चालला असताना पांडव कोठे होते? त्यावेळी ते सैन्याबाहेर एकांत स्थानी सात्यकी आणि कृष्णा समवेत पुढे काय करायचे याबद्दल विचार विमर्श करीत होते. ही सर्व अदृश्य सूत्रधारी कृष्णाचीच लीला, दुसरे काय? अशा प्रकारे कार्यसिद्धी करून अश्वत्थामा, कृपाचार्य व कृतवर्मा दुर्योधनापाशी गेले. त्याला सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून दुर्योधनाला समाधान वाटले. तथापि एवढे करूनही पांडव वाचले याचे शल्य राहिलेच. त्याने दुःखाने मोठा निश्वास टाकला आणि डोळे मिटले कायमचे. त्याला मेलेला पाहून तिघेही रडू लागले. मग पांडवांच्या भीतीने तिघेही वेगवेगळ्या मार्गाने अरण्यात निघून गेले. अश्वत्थामा जान्हवी तीरी व्यासांच्या आश्रमात जाऊन बसला. शिबिराचे वृत्त पांडवांना सांगण्यासाठी धृष्टद्युम्नाचा सारथी जिवंत उरला होता. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.